मॅथमॅटिकल लॉजिक मधला आपला हा शेवटचा पार्ट ज्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे सोल्युशन डिस्कस करणार आहे। याच्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन जो दिलाय ऑल टीचर्स आर नॉट सिन्सियर इज रिप्रेझेंटेड बाय। आता हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मॅथमॅटिकल लॉजिक दिसतंय आणि थोडंसं सेट्स दिसतंय। सेट्स मधल्या 4 वेन डायग्राम आपल्या 4 ऑप्शन मध्ये आहे। सगळ्यात अगोदर स्टेटमेंट बघू काय म्हटलंय, ऑल टीचर्स म्हणजे टीचर्स सगळे इन्क्लुडेड आहेत, आर नॉट सिन्सियर। बघा सिन्सियर असला असतं तर सिन्सियरचा सेट आला असता, नॉट सिन्सियर म्हणजे सिन्सियरच्या बाहेरचा सेट, त्यालाच आपण काय म्हणू, सिन्सियरचा कॉम्प्लिमेंट म्हणता येईल। आपल्याला बेसिकली शेडेड रीजन कुठला पाहिजे, जे टीचर्स आहेत आणि जे नॉट सिन्सियर आहेत त्यांच्या दोघांचा आपल्याला कॉमन रिजन शेडेड पाहिजे। मग या ठिकाणी टीचर्स आणि सिन्सियर यांचा कॉमन रिजन आहे, सो ऑप्शन ए इज रॉंग। ऑप्शन बी मध्ये फक्त सिन्सियर शेडेड आहे, टीचर्सला इन्क्लूड केलंच नाही, त्याच्यामुळे आपल्याकडे जे स्टेटमेंट आहे त्याच्या एक्झॅक्ट उलटा अर्थ होतो याचा। ऑप्शन सी मध्ये काय म्हणतंय, ऑल टीचर्स सगळे सिलेक्ट केलेले आहेत आणि नॉट सिन्सियर म्हणजे सिन्सियरच्या बाहेरचाच पोर्शन त्यांनी टीचर सोबत जो कंबाईन होतोय किंवा जो कॉमन आहे तो त्यांनी सिलेक्ट केला, त्याच्यामुळे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर। ऑप्शन डी काय असला असता, ऑल द टीचर्स आर सिन्सियर। या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय, ऑल टीचर्स आर नॉट सिन्सियर, देअरफॉर ऑप्शन डी इज ऑल्सो रॉंग। त्याच्यानंतर क्वेश्चन 67 मध्ये आपल्याला विचारले, पी स्टेटमेंट दिलंय एक्स ग्रेटर दॅन वाय, क्यू स्टेटमेंट दिलंय वाय ग्रेटर दॅन झेड आणि आर स्टेटमेंट दिलंय एक्स ग्रेटर दॅन झेड। त्यांनी विचारलंय देन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स रिप्रेझेंट इफ एक्स ग्रेटर दॅन वाय अँड वाय ग्रेटर दॅन झेड देन एक्स ग्रेटर दॅन झेड। हे बघा, एक्स ग्रेटर दॅन वाय हे काय आहे, पी आहे, वाय ग्रेटर दॅन झेड काय आहे, क्यू आहे। दोघांच्या मध्ये अँड म्हणजे हा काय झाला, पी अँड क्यू झाला। देन एक्स ग्रेटर दॅन झेड हा काय आहे, आर आहे। आपल्याला बेसिकली याच्यामध्ये काय दिसतंय, इफ ब्रॅकेटमध्ये आहे पी अँड क्यू देन आर दिसतंय। इफ पी अँड क्यू देन आर याचाच अर्थ काय, पी अँड क्यू इम्प्लाइज आर। आणि हाच रिझल्ट बघायचा आपल्याला कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतोय, पी अँड क्यू इम्प्लाइज आर, पी अँड क्यू इम्प्लाइज आर। ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन। याच्यामध्ये काहीच नाही, जसं आपल्याकडं इफ पी देन क्यू ला आपण पी इम्प्लाइज क्यू म्हणतोय, तसंच इफ हा ब्रॅकेट देन आर त्याचा अर्थ काय होणार, हा ब्रॅकेट इम्प्लाइज आर। एकदम इझी क्वेश्चन। क्वेश्चन 68 आपल्याला म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक। आता आलोय आपण एकदम कोर डेफिनेशनला। स्टेटमेंटच्या कोर डेफिनेशन मध्ये काय म्हणते, आपल्याकडे टोटल 4 टाईपचे सेंटेन्सेस असतात। एक असतं असर्टिव्ह, दुसरं असतं इंटरोगेटिव्ह, तिसरं असतं एक्सक्लेमेटरी, चौथं असतं इम्परेटिव्ह। मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये जे आपल्याकडे स्टेटमेंट असतं ते स्टेटमेंट काय असतं, नॉट इंटरोगेटिव्ह, नॉट एक्सक्लेमेटरी, नॉट इम्परेटिव्ह, ओनली असर्टिव्ह। ॲट द सेम टाइम मॅथमॅटिकल स्टेटमेंट जे असतं त्याच्याबद्दल आपण गॅरंटेड एक प्रिडिक्शन करू शकतो की ते ट्रू आहे का फॉल्स आहे। येते लक्षामध्ये बघा, अर्थ इज अ प्लॅनेट, ट्रू आहे, त्याच्यामुळे दिस इज अ स्टेटमेंट, दिस इज असर्टिव्ह सेंटेन्स। √-9 इज अ रॅशनल नंबर। आता √-9 याचा अर्थ काय होतो, 9 आयोटा, √9 आयोटा। हा रॅशनल नंबर नाहीये तरी सुद्धा हे एक असर्टिव्ह सेंटेन्स आहे ज्याची व्हॅल्यू काय आहे, फॉल्स। हे सेंटेन्स चुकीचं आहे, बट हे एक सेंटेन्स आहे, एक स्टेटमेंट आहे, असर्टिव्ह स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे दिस इज ऑल्सो मॅथमॅटिकल स्टेटमेंट। ऑप्शन बी म्हटलंय, प्लॅनेट्स आर लिव्हिंग ऑब्जेक्ट्स। प्लॅनेट्स आर नॉट लिव्हिंग ऑब्जेक्ट्स, प्लॅनेट आर नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स। कारण प्लॅनेट्स म्हणजे काय आहेत, रॉक आहेत, दगड आहेत आकाशामध्ये फिरणारे, त्याच्यामुळे प्लॅनेट्स आर लिव्हिंग ऑब्जेक्ट्स हे फॉल्स आहे, पण तरी सुद्धा दिस इज असर्टिव्ह सेंटेन्स, देअरफॉर दॅट इज अ स्टेटमेंट। ऑप्शन डी काय म्हटलंय, आय एम लाईंग। आय एम लाईंग हे असर्टिव्ह सेंटेन्स असेल तरी सुद्धा आपण त्याच्याबद्दल ट्रू किंवा फॉल्स क्लिअरली सांगू शकत नाही, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, दिस इज नॉट अ स्टेटमेंट। ऑप्शन डी इज दी करेक्ट आन्सर। क्वेश्चन नंबर 69 काय म्हणतोय, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू इज। सरळ सरळ मी याला इव्हॅल्युएट करून घेतो, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू लाच काय म्हणतो आपण, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, करेक्ट, इज इक्वल टू, हा निगेशन बाहेरचा ॲज इट इज ठेवतो मी। पी इम्प्लाइज क्यू ला काय म्हणतो आपण, निगेशन पी और क्यू, हा अँड ॲज इट इज ठेवतो मी। क्यू इम्प्लाइज पी ला काय म्हणता येईल, निगेशन क्यू और पी। आता या ठिकाणी निगेशन अप्लाय करण्यासारख्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। आपण निगेशन डायरेक्ट इम्प्लिकेशनला तर अप्लाय करू शकत नाही, म्हणून सिम्प्लिफाय करून घेतलं। आता हा निगेशन सगळ्यांना अप्लाय करू। निगेशन ऑफ दिस ब्रॅकेट, निगेशन ऑफ निगेशन पी काय झाला, पी, निगेशन ऑफ और काय झाला, अँड
निगेशन ऑफ क्यू काय झाला, निगेशन क्यू, पहिला ब्रॅकेट क्लोज. अँड आहे, अँडचं निगेशन काय होणार, ऑर. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये निगेशन अप्लाय करू, निगेशन ऑफ निगेशन क्यू इज इक्वल टू क्यू, निगेशन ऑफ ऑर इज इक्वल टू अँड, निगेशन ऑफ पी इज इक्वल टू निगेशन पी, दुसरा ब्रॅकेट क्लोज. हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन. या ठिकाणी बघा बरं, सेम आपल्याला ऑप्शन कुठे दिसतोय, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 70. निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर आर इज. आता बघा याच्यामध्ये पी इम्प्लाइज क्यू जर असेल तर याचा निगेशन काय घेतो आपण, बाहेरचा निगेशन ॲज इट इज ठेवा. काय होणार मध्ये, पी इम्प्लाइज क्यूला काय लिहितो, निगेशन पी ऑर क्यू, आणि यांच्यावरती निगेशन अप्लाय केल्यानंतर काय होतं, निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजे पी, ऑरचं निगेशन अँड, क्यूचं निगेशन निगेशन क्यू. पी इम्प्लाइज क्यू असेल त्याचा निगेशन पी ॲज इट इज अँड दुसऱ्याचा निगेशन. तसं हा पहिला ब्रॅकेट इम्प्लाइज दुसरा ब्रॅकेट, याचा जर निगेशन घ्यायचा असेल तर पहिला ब्रॅकेट ॲज इट इज घ्यायचा, या ठिकाणी अँड घ्यायचा आणि दुसऱ्याचा निगेशन. सो निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी ऑर आर इज इक्विव्हॅलंट टू पहिला ब्रॅकेट ॲज इट इज पी अँड क्यू अँड दुसऱ्या ब्रॅकेटचा निगेशन, निगेशन ऑफ निगेशन पी इज पी, या ठिकाणी बघा ऑरचा निगेशन अँड आरचा निगेशन काय होईल, निगेशन आर, निगेशन आर. सो पी अँड क्यू अँड पी अँड निगेशन आर. ऑप्शन सी मध्ये आपल्याला हा एक्झॅक्ट सेम इव्हॅल्युएटेड स्टेटमेंट दिसतोय, त्याच्यामुळे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 71. ह्याच्यामध्ये परत सेट्सची कॉन्सेप्ट इन्क्लूड केलेली आहे, सेट्स आणि मॅथमॅटिकल लॉजिक. यू स्टेटमेंट दिला आहे सेट ऑफ ऑल डेज, एस आहे सेट ऑफ संडेज आणि एच आहे सेट ऑफ हॉलिडेज. बरोबर. त्याने विचारलंय विच वेन डायग्राम रिप्रेझेंट्स संडे इम्प्लाइज हॉलिडे. संडे इम्प्लाइज हॉलिडे म्हणजे काय, संडे इम्प्लाइज हॉलिडे, याचा अर्थ इफ इट इज अ संडे देन इट इज हॉलिडे. म्हणजे जर तो संडे असेल तर 100% तो हॉलिडे असणार म्हणजे असणार. संडे सोडून दुसरा हॉलिडे असू शकतो, नसू पण शकतो, पण संडे आहे म्हणजे 100% तो हॉलिडे असणार. याचाच अर्थ काय रे, हॉलिडेचा एक सबसेट झाला संडे. बरोबर. हे कधी पॉसिबल आहे बघा बरं, हॉलिडेचा सबसेट संडे, हॉलिडेचा सबसेट संडे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. मधला सेट संडे आहे, सगळे संडे म्हणजे 100% हॉलिडे झाले. आता हे संडेच्या बाहेरचे मंडे ट्यूजडे वेन्सडे ते असे डेज आहेत जे संडे नाहीत तरी सुद्धा हॉलिडे आहेत. येते लक्षामध्ये, त्याच्यामुळे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन 72 शेवटचा क्वेश्चन म्हणतोय, पी स्टेटमेंट दिलंय अ मॅन इज हॅपी, क्यू स्टेटमेंट दिलंय अ मॅन इज रिच. द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ इफ अ मॅन इज नॉट रिच देन ही इज नॉट हॅपी. याला आपण सरळ सरळ करून घेऊ. इफ लिहितो मी ॲज इट इज, इफ अ मॅन इज नॉट रिच म्हटलंय, इफ अ मॅन इज रिच त्याला क्यू म्हणतो आपण, नॉट रिच काय होणार, निगेशन क्यू. देन ही इज नॉट हॅपी म्हटलंय, ही इज हॅपीला पी आहे, ही इज नॉट हॅपीला काय येणार, निगेशन पी. इफ निगेशन क्यू देन निगेशन पी, याचा अर्थ काय, निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ऑप्शन आपल्याकडे आहे बी अँड देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. मित्रांनो, या चॅप्टरची समरीचा मी एपिसोड अजून अपलोड केलेला नाही आहे, कारण मला वाटलं की आता 12वी तुमचं म्हणजे CETची परीक्षा काही दिवसावरती आलेली आहे. सो मला वाटलं की समरी तुमची झालेली असेल, फक्त काही प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस म्हणून मी हे सगळे एपिसोड अपलोड करतोय. तरीसुद्धा जर तुम्हाला वाटत असेल की सर नाही आम्हाला थोडंसं रिव्हिजनसाठी तशा पण एका एपिसोडची गरज आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे फॉर्म्युले किंवा सगळे इम्पॉर्टंट जे पॉईंट्स आहेत त्याचे रिव्हिजन आम्हाला करून द्याल, तर तसं जर तुम्हाला वाटत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर सपोज 50 विद्यार्थ्यांची अशी कमेंट आली की सर आम्हाला या मॅथमॅटिकल लॉजिक किंवा बाकी सगळे जे आपल्याकडे CETचे चॅप्टर्स आहेत सगळ्यांच्या रिव्हिजनचा एक एपिसोड पाहिजे, तर त्याचा सुद्धा एपिसोड मी बनवून अपलोड करून टाकेन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. पण 50 कमेंट आल्या तरच, कारण जर मग कोणाला पाहिजेच नसेल तर मी बनवून अपलोड करण्यामध्ये काही पॉईंटच नाही. येस, ठीक आहे. हा समजला असेल अशी आशा आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल कॉमेंट सेक्शनमध्ये 100% विचारा. कमेंट 5 आल्या काय, 50 आल्या काय किंवा 5000 आल्या काय, सगळ्यांना मी रिप्लाय करत असतो. तुमच्या कमेंटला 100% मी रिप्लाय करणार. तुमच्या डाऊटला सॉल्व्ह करण्याचा आपण मॅक्सिमम प्रयत्न करू. याच्यानंतर भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल
सरळ कमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.